नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रात्र झाले आणि बिग बॉसचा शेवटचा विषय होता. शेवटचे काही तास उरलेत. तर मंडळी, तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की त्या बिग बॉसमध्ये मी शोधत होतो की कोकणातला कोण आहे काय. पण एंडिंगला मला समजलं की ती ती जी तन्वी कोलते आहे, सर्वांना सोलते, तर ती कोकणातली आहे. म्हणजे पहिलं समजला नव्हता. म्हणजे आपल्याला माहिती नसतं की त्या बिग बॉसमध्ये किती लोकं आहेत किंवा काय, कोण-कोण आहेत किंवा ते काय-काय चेहरे आपल्याला ऑडियन्स म्हणून आपण जेव्हा बघत असतो आपल्याला माहिती पण नसतो. पण जेव्हा आता शेवटी जेव्हा ते समजलं की ती तन्वी कुलती रत्नागिरीतली आहे, तिला वोटिंग करा, कोकणातली आहे, असं तसं हे ते. आत्ता समजलं की ती कोकणातली आहे आणि तिचे ते मी सर्च केले आयडी. पण मग एवढाच होता बिग बॉसमध्ये, तर अरे आमच्यासारखे शेतकरी माणसानं जरा आम्हाला चान्स भेटला असता ना बिग बॉसमध्ये, आम्ही खदलवून टाकली असती. जो पार सर्वांना नाहीशी करून टाकली असती. म्हणजे कसं तुम्हाला सांगू आता, म्हणजे ना मला विचारच म्हणजे डोक्यात येतो ना एवढा, की असा बिग बॉसमध्ये जाऊन अशी वाट लावली असती ना, की कोकणी माणूस म्हणजे खरा काय, की भाषेतनं, बोलणी चालतनं, राहणीमानातनं कोकणी माणूस असा दिसला पाहिजे उठून बिग बॉसमध्ये, की अरे हा कोकणातला आहे असा. म्हणजे वाटला पाहिजे हा ह्या भागातून आलेला माणूस आहे. तर तसा एक कोकणातला ना असा कोणतरी त्यांनी घेतला पाहिजे होता. मला जरी घेतला नसता ना तरी चालला असता. पण तुम्ही कोकणातला असा खतरनाक माणूस घ्यायला पाहिजे. म्हणजे कसा असा वाटला पाहिजे की सर्वकडची लोकं घेतलेत. तर त्या तन्वी कोलतेला ना मी ओळखत पण नव्हतो. म्हणजे ना मला माहिती पण नव्हतं की तन्वी कोलते नक्की आहे कोण? जेव्हा बिग बॉसमध्ये बघितला ना, तेव्हा समजलं की तन्वी कोलते रत्नागिरीतली आहे. पण तिचा असा परफॉर्मन्स कसं कोकणी असल्यागत पहिले वाटलाच नाही. म्हणजे असं समजलंच नाही की अरे ही तर पोरगी कोकणातली आहे. चला आपण पण बघितला पाहिजे, हिच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. पण हे शेवटी समजलं जेव्हा तिची आजी वगैरे आली, म्हणजे रत्नागिरीतली, आणि तिने ना एका ह्याच्यावरती हे सेंटेन्स वापरलं त्या अनुश्रीला काय, की ही शिमग्यातली सोंग आहेत काय, असं काहीतरी बोलली होती. तेव्हा जरा मला समजलं की अरे ही कोकणातली आहे पोरगी. मग तेव्हा सर्च वगैरे केलं. पण जर बिग बॉसमध्ये कोकणातला खरा माणूस जर पाहिजे असेल ना, की जरा विचार करावा. आम्ही बिग बॉस लय फाडून टाकू. पुढचा वर्ष सीझन ना गाजवू. जर ती शेतकरी जर माणसं जर घेतली ना, कोकणातली शेती करणारी, ही कोकणातली पोरं रील बनवणारी अशी तळागाळात काम करणारी, तर ती तुमचं अजून सीझन बिग बॉसचं किंवा कलर्स मराठीचे ना गाजतील. जरा विचार करा शेतकरी माणसांचा. म्हणजे आम्हीसुद्धा जरा खतरनाक परफॉर्मन्स देऊ आणि बिग बॉस असा गाजवून टाकू. म्हणजे सर्वांना समजेल. जसं कोकणातले आंबे, काजू, फणस, जाम अशी कुठच्या लेवलला घेऊन जाऊ ना, तळलेले गरे-बिरे एकदम अशा मध-बीज असा आमच्याकडे असा टांगलेला असतो डायरेक्ट, असं गोड. सर्व माणसं एकदम मस्त कोकणातले. आम्ही लय भारी. तर बघा, तुम्हाला जमलं तर पुढच्या वेळेला आम्हाला सुद्धा बोलवा. आम्ही आवर्जून येऊ आणि बिग बॉस गाजवू. तर मंडळी, चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा. काय वाटतं तुम्हाला की कोकणातली अशी आपली तळागाळातली माणसंसुद्धा बिग बॉसमध्ये गेली पाहिजेत? तर याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आपल्याकडची अशी शेतकरी मुलं जी रील वगैरे अशी बनवतात, ही तुम्हाला बघायला आवडतील का? कारण ती अनुश्रीसुद्धा ती रील वगैरे बनवायची. आज ती बिग बॉसमध्ये तिला सुद्धा बोलवलं. आणि तसं कोकणातल्या माणसांनासुद्धा तुम्ही रील करणाऱ्या तुम्ही नक्की बोलवा. जसं की गेल्या वेळेला कोकण हार्टेड गर्ल होती. जमला तर पुढच्या वेळेला बोलवा, आपण खतरनाकपणे गाजवू. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं बिग बॉस कसा आहे आणि यावेळेस विनर कोण होईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. धन्यवाद. बाय. तर ही व्हिडिओ कलर्स मराठी आणि त्या जरा बिग बॉसच्या टीमपर्यंत पोचवा मंडळीनं. तर चला, बाय. गुड नाईट.